नमस्कार. आज आपण बघूया मेहंदीच्या कोनाचे टोक किती महत्त्वाचे असते डिझाईन काढण्यामध्ये. जर मेहंदीचे कोन बारीक असेल तर मेहंदी आपली अशी नाजूक आणि त्याच्यामध्ये असं डिटेलिंग दिसून येते. पण तेच जर टोक मोठं असेल तर असा बोल्ड असा एक लूक येऊन जाते आणि आपली डिझाईन पण व्यवस्थित दिसत नाही. कधी म्हणजे कशा प्रकारे आपण त्याचा यूज करायचा. जर मोठमोठाले म्हणजे फ्लावर्स वगैरे जे आपण हायलाइट करतो त्याच्यासाठी मोठा कोनाचा टोक असेल तर चांगलं असते. पण आपण डिटेलिंगचे काम करत आहोत म्हणजे छोटे-छोटे पोर्ट्रेट असो किंवा फिलिंग्स असो त्याच्यामधली, ते आपण त्याच्यासाठी बारीक कोनाचाच वापर करायचा. बोल्ड असा लूक येऊन जाते. हे बघा आता या कोनाचा टोक हा मोठा आहे. त्याच्यामुळे ती थोडीशी असा मोठी-मोठी असं दिसत आहे. तर मेहंदी काढताना आपल्याला सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की याच्यावर लक्ष देणं की आपण कोणती डिझाईन काढत आहोत आणि त्याच्यासाठी अशा प्रकारचा कोनाचा यूज करायचा आहे. बघू आता हे कसं डिझाईन होईल आपली. बघा कशी डिझाईन दिसत आहे. टोक मोठं असल्यामुळे याचा आकार थोडा मोठा दिसत आहे. व्यवस्थित डिटेलिंग दिसत नाहीये. याचं सोल्युशन काय आहे?
जेव्हा मार्केटमधून आपण फोन घेतो, त्याचा टोक मोठं असते. त्याच्यामुळे त्याच्यावर सोल्युशन काय आहे, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक यू.